नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया एक नजर ठळक बातम्यांवर. वंचित आणि ग्रामीण भागातल्या लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लागेल ती मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. न्यायिक नियुक्ती आयोग असंवैधानिक ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं संसदीय व्यवस्थेच्या रचनेला धक्का पोहोचवल्याचं जेटली यांचं मत. आवाक्याबाहेर गेलेले डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून डाळीच्या साठ्यांवर निर्बंध. यंदाच्या 96व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची सर्वानुमते निवड. सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत शूटआउटमध्ये भारतावर पराभवाची नामुष्की. तर डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला अटीतटीच्या लढतीत उपविजेतेपद. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांचं निलंबन कायम ठेवून आयपीएल स्पर्धेत 2 नवे संघ खेळवण्याचा बीसीसीआयचा निर्णय. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव. आता पाहूया सविस्तर वृत्त. वंचित आणि ग्रामीण भागातल्या लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लागेल ती मदत द्यायला सरकार कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे नागपूर इथं आयोजित नेमकॉन 2015 या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जोपर्यंत तळागाळातल्या जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत आपण सशक्त समाज निर्माण करू शकणार नाही. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर तरुण डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यासाठी तयार होत नाहीत. ही मानसिकता बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तसंच यासाठी सर्व सुविधा देण्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी प्रख्यात समाजसेविका डॉक्टर राणी बंग यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मारवाडी फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांना आज एका विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 5 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दीक्षाभूमी स्मारकाच्या उभारणीसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या संचालनामध्ये फुलझेले यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. त्याग आणि संघर्षातून एक विश्व निर्माण केलं असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यावेळी मारवाडी फाउंडेशनतर्फे जलयुक्त शिवार अभियानाला 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी सुपूर्द करण्यात आला. न्यायिक नियुक्ती आयोग असंवैधानिक ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं संसदीय व्यवस्थेच्या 5 मूलभूत रचनांना धक्का पोहोचवला असल्याचं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे. स्वतंत्र न्यायपालिका ही राज्यघटनेत सांगितलेल्या महत्त्वाच्या मूलभूत रचनांपैकी एक आहे, याबाबत शंका नाही. न्यायालयानं निर्णय घेताना न्यायपालिकेचं स्वातंत्र्य या एकाच मूलभूत रचनेचा विचार केला. मात्र संसदीय लोकशाही, निवडून आलेलं सरकार, मंत्रिमंडळ, निवडून आलेले पंतप्रधान, निवडून आलेला विरोधी पक्षनेता या 5 इतर मूलभूत रचनांचा निर्णय देताना विचार केला गेलेला नाही असंही जेटली म्हणाले. भारतीय राज्यघटनेत संसदीय लोकशाही ही सर्वात महत्त्वाची मूलभूत रचना आहे आणि पंतप्रधान ही सर्वाधिक उत्तरदायित्व असलेली संस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक नियुक्ती आयोगाबाबतच्या निर्णयानं देशाच्या बृहत घटनात्मक रचनेकडे दुर्लक्ष केलं आहे असंही जेटली आज म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि नेपाळचे उपपंतप्रधान तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री कमल थापा यांच्यात आज नवी दिल्ली इथं विविध मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली. नेपाळमध्ये नवं सरकार स्थापन झाल्यापासून थापा यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. नेपाळमधल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा निश्चितच महत्त्वाची मानली जात आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेले डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आज केंद्र सरकारनं डाळीचा साठा करण्यावर निर्बंध जारी केले आहेत. हे निर्बंध डाळ प्रक्रिया केंद्र, आयात तसंच निर्यातदार यांच्याबरोबरच किरकोळ विक्री करणाऱ्या मोठ्या डिपार्टमेंट स्टोअर्सवरही लागू राहणार आहेत. देशांतर्गत डाळीचं उत्पादन यंदा सुमारे 2 लाख टनांनी घटल्यामुळे डाळीचे भाव आकाशाला भिडले आहेत. हे दर नियंत्रणात यावे यासाठी केंद्रानं 5000 टन डाळीची आयात केली असून डाळीचा अतिरिक्त साठा निर्माण करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून 30,000 टन तूर डाळ आणि 10,000 टन उडीद डाळ बाजारभावानं खरेदी करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव कुमार बलियान यांनी आज नवी दिल्लीत दिली. राज्य सरकारांनी साठेबाजीवर करडी नजर ठेवावी आणि काळा बाजार तसंच नफेखोरीवर नियंत्रण ठेवावं असे निर्देशही देण्यात आल्याचं बलियान यांनी स्पष्ट केलं. यंदाच्या 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात नाट्य परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत गवाणकर यांची निवड जाहीर करण्यात आली.
वस्त्रहरण या गवाणकर यांच्या मालवणी नाट्यकृतीनं मराठी रंगभूमीवर मानाचं स्थान पटकावलंच, पण मालवणी भाषेला साता समुद्रापार लोकप्रिय करण्याचा इतिहास घडवला. गवाणकर यांची वात्रट मेले, वनरूम किचन, दोघी ही अन्य नाटकंही लोकप्रिय झाली आहेत. नाट्य संमेलनाच्या तारखा आणि ठिकाण लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. बातमी आहे कोल्हापूरची. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा जेव्हा शिवसेनेवर टीका करतात तेव्हा शिवसेनेची प्रगतीच होते अशा शब्दात पक्षप्रवक्त्या नीलम गोरे यांनी आज कोल्हापुरात चव्हाण यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. महापालिका निवडणूक प्रचारासाठी गोरे सध्या कोल्हापूर इथं आले असून आज त्यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि भाजपा ताराराणी या आघाडीवर हल्लाबोल केला. काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधींकडे दिलं तरी पक्षाच्या सध्याच्या अवस्थेत काहीच फरक पडणार नाही असंही त्या म्हणाल्या. सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजपा आणि ताराराणी आघाडीला कोल्हापूरचे जागरूक मतदार त्यांची जागा दाखवून देतील आणि महापालिकेवर भगवाच फडकवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे येत्या 25 ऑक्टोबरला प्रचारासाठी कोल्हापुरात येणार असल्याची माहितीही गोरे यांनी यावेळी दिली. गेल्या काही काळात हत्या झालेल्या दाभोलकर, पानसरे तसंच कलबुर्गी या विचारवंतांच्या कोणत्याही चळवळीशी कोणताही संबंध नसलेल्या साहित्यिकांना पुरस्कार परत करण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आज रत्नागिरी इथं व्यक्त केली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. असे पुरस्कार परत करणारे साहित्यिक पाहिले की कोणाला पुरोगामी म्हणावं आणि कोणाला प्रतिगामी म्हणावं असा संभ्रम पडतो, अशी खोचक टीकाही फुटाणे यांनी यावेळी केली. आज सकाळी रत्नागिरीतल्या मारुती मंदिरापासून निघालेल्या साहित्य दिंडीत फुटाणे यांच्यासह कवी अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक साहित्यिक आणि शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील लोकप्रिय अशा जनता दरबार या कार्यक्रमावरील आधारित जनता दरबार भाग 1 या पुस्तकाचं प्रकाशन आज पुण्यात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते झालं. पुस्तकाच्या लेखिका स्वाती पाटणकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, जलयुक्त शिवार अभियानाचे सचिव प्रभाकर देशमुख, जनता दरबार कार्यक्रमाचे निर्माते कमलेश चंगेडिया आदी मान्यवर उपस्थित होते. जनता दरबार सकारात्मक तरुणाई पुरस्काराचं वितरणही यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमामुळे लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचं मंगेश तेंडुलकर यावेळी म्हणाले. अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या देवी दुर्गेचा जागर सर्वत्र होतोय. समाजातील वाईट चालीरीती, अन्याय, भेदभाव आणि अत्याचार या सर्वांचा विरोध करणाऱ्या असंख्य रणरागिणी आपल्या अवतीभोवती असतात. त्यांच्या कार्याचं कौतुक नवरात्र उत्सवादरम्यान केलं तर खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा होईल यात शंकाच नाही. तशाच स्वतःचं आर्थिक दुबळेपण आणि समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अन्याय, भेदभाव अशा परिस्थितीवर खंबीरपणे मात करून इतरांना मदतीचा आधार देण्याचं समाजकार्य करत आहेत रणरागिणी पूजा गायकवाड आणि रेणुका दहातोंडे. हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अल्पवयीन पूजाला अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. ऐन तरुण वयात फसवणूक करून पूजाला शरीर विक्री व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलं. पण अहमदनगरच्या समाजसेवी संस्था स्नेहालयाच्या मदतीनं पूजा त्यातून बाहेर पडली आणि परिचारिकेचं शिक्षण घेऊन तिनं अनेक महिलांसाठी, मुलींसाठी आदर्श निर्माण केला आहे. शारीरिक शोषण झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाचा पूजानं विडा उचलला आहे. रेणुका दहातोंडेंना जेव्हा समजलं की त्या HIV बाधित आहेत तेव्हा त्या पूर्णपणे खचल्या होत्या. मात्र स्नेहालय संस्थेच्या मदतीनं त्यांनी स्वतःला सावरलं. एड्सग्रस्त आणि HIV बाधितांचं समुपदेशन करण्याचं काम रेणुका आता करत आहेत. या रोगाची लागण झालेल्या अनेक मुलामुलींची त्या आई झाल्या आहेत. पूजा गायकवाड आणि रेणुका दहातोंडे यांच्या कार्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. नवरात्र उत्सवाच्या पर्वावर या रणरागिणींना आमचा सलाम. कॅप्सूलमध्ये 2 रणरागिणी आपण पाहिल्या. त्या पूजा गायकवाड आणि रेणुका दहातोंडे आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. रेणुकाताई, पूजाजी, आपलं 9:30च्या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत. नवरात्रोत्सव सुरू आहे, सर्वत्र देवी दुर्गेचा पूजा होते आणि आज या निमित्ताने आपण आमच्या समोर आहात, आमच्या बरोबर आलेले आहात. आपलं कार्य मी आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवलेलं आहे.
ज्या संघर्षमय परिस्थितीतनं मात करत आपण इथपर्यंत पोहोचला त्याचं सगळ्यांनाच आम्हाला कौतुक आहे आणि अभिमानही आहे. रेणुका, ते तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. ज्या गंभीर आजाराची तुम्हाला चाहूल लागली, HIV बाधित तुम्ही असल्याचं कळलं, तिथपासूनचा तो आत्ताच्या तुम्ही HIV बाधित मुलांची आई झालेला आहात, त्यांची ताई झालेले आहात, त्यांचं शिक्षण म्हणा, आरोग्य म्हणा, त्यांचं जे पुनर्वसन आहे, सगळ्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे. हा इतका मोठा प्रवास आहे तुमचा. तुम्ही तर खरं मृत्यू फार जवळनं पाहिलात. आपल्या पतीचा मृत्यू झाला त्या गंभीर आजारामध्ये आणि आता तुम्ही या मुलांची आई झालेल्या आहात. कसा होता प्रवास? कसं वाटतंय तुम्हाला आता? HIV झाला त्या टायमाला मला असं वाटलं की आता आपलं आयुष्य संपलं. पण मी ज्या टायमाला नगरला स्नेहालय संस्थेत डॉक्टर गिरीश सरांनी मला समुपदेशन करून तिथं ते मुलं दाखवून, बरोबर, ते मी मुलं कधी पाहिले नव्हते, मुलं मला झाले पण नव्हते. त्याच्यामुळं सरांनी मुलं दाखवले, त्या मुलांना HIV झाला असं सरांनी मला ज्या टायमाला सांगितलं त्या टायमाला मला खूप फील झालं की आपण गावाकडे काम तर करू शकत नाही. बरोबर. तर मग मी मनाला प्रश्न माझ्या स्वतःलाच वैयक्तिक केला की चांगल्या मुलांसाठी काम कोणीही करू शकतं, चांगल्या माणसांसाठी काम कोणीही करू शकतं, बरोबर, पण ह्या मुलांसाठी काम कोणी करू शकत नाही. म्हणून मी मनाशी निर्धार केला की करण तर ह्याच मुलांसाठी काम करेन. फार छान. तुम्ही त्या मुलांकडे बघून तुमच्यातलं मातृत्व जागृत झालं आणि त्याचं तुम्ही त्या मातृत्वाला कौल देऊन तुम्ही हे काम केलं. गेली 8 वर्ष तुम्ही काम करतात आणि या ठिकाणी प्रेक्षकांना मला सांगायला निश्चित आनंद होईल की तुम्ही अभ्यासही करताय. उद्या TYBAचा तुमचा पेपर आहे. आपली मुलाखत संपल्यावर तुम्ही त्या परीक्षेसाठी परत तुम्ही नगरला जाणार आहात. नंतर तुम्ही चाइल्ड डेव्हलपमेंटचा कोर्स तुम्ही 1 वर्षाचा तोही पूर्ण केला. त्याचाही फायदा तुम्हाला याच्यात झालेला आहे. आणि दुसरी एक अभिमानाची गोष्ट आहे, ते नंतर मी बोलीनच, पूजाताईंना मला विचारायचंय की जी एक विकृत समाजातली एक समाज व्यवस्था जी विकृत आहे, कमालीची, जी अतिशय अनैतिक अशा व्यापारात महिलांना त्यात ढकललं जातं आणि त्या दुर्दैवात अनेक स्त्रिया गेलेल्या आहेत महिलांना, त्यातनं बाहेर येऊन तुम्ही आता वर्तमानात जेव्हा तुम्ही तुमच्याकडे बघता की इतकी वाईट परिस्थितीला सामना करत, संघर्ष करत तुम्ही आता रुग्णसेवेसारख्या एका पवित्र व्यवसायात तुम्ही आहात. तुम्ही रुग्णांची सेवा करताय. ज्या समाजाने तुमच्याकडनं जे घेतलं किंवा जी विकृती तुम्हाला दिसली त्यावर हे करून तुम्ही आता रुग्णांची सेवा तुम्ही करताय. तुमचा संघर्ष कसा होता? फार भूतकाळात आपण जरी डोकावला नाही तर 1-2 वाक्यात काय सांगताय? खरं तर तो पास्ट आठवायचं म्हटलं की अंगाला अजून सुद्धा माझ्या काटा आलाय. निश्चितच. ते मला असं वाटतंय की एक जसं टीव्हीवर आपण एक मालिका पाहतो ना, असं मी समजते की एक मालिका, एक एपिसोड होता तो, आणि तो मी तिथंच विसरून गेलेले. पण खरं तर त्यावेळेला जो प्रसंग माझ्यावर आला होता त्यावेळेस माझं वय पण कमीत कमी 12 वर्ष होतं. त्यावेळी मला एवढं काही समजत नव्हतं. पण ज्यावेळेस मी तो मार्ग पाहिला, तो भाग मी तिथलं ते ठिकाण पाहिलं, हा भाग मी प्रत्यक्षात त्या वयात पाहिलेला नव्हता. हा भाग फक्त सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये, इतर ठिकाणी दाखवला जातो तेवढंच मला माहिती होतं फक्त. पण रिअल लाईफ मध्ये मी तो भाग म्हणजे ते ठिकाण कधी मी पाहिलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस मी संस्थेला मदतीचं हे मागितलं, मदत मागितली, त्यावेळेस संस्थेच्या लोकांना माझ्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. बऱ्याचशा लोकांनी त्यांना धमक्या पण दिल्या माझ्यासाठी. बरेचशे म्हणजे पोलीस लोकांनी पण मदत केली, बऱ्याचशा लोकांनी संस्थेला मदत केली माझ्यासाठी, माझ्यासारख्या बऱ्याचशा मुलींना पण मदत केली आणि मला पण मदत केली. आज मी तुमच्या समोर आहे तर ते फक्त स्नेहालयमुळे. नाही तर आज मी कुठे असते देवाला माहिती. बरोबर आहे. पण तुम्ही यातनं मार्ग काढून, मी जसं म्हटलं तसं तुम्ही आता रुग्णसेवा करताय, तुम्ही परिचारिका झालेला आहात. रेणुका, तुम्हाला एक जे व्होडाफोन सारखी मोठी कंपनी आहे त्यांनी जी सामाजिक कार्य करते भारतभरल्या, जे तळमळीतनं काम करताय, त्या सर्वाधिक ऍक्टिव्ह, सर्वाधिक काम केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तुमचा उल्लेख केला. पुस्तकात तुमच्यावर एक विशेष प्रकरण आहे आणि तुमच्या कामाला एक दाद आहे. कुठेतरी कोणतरी नोंद घेतलं, त्या मोठ्या समारंभात तुम्ही छान बोललेलाही आहात. तुम्ही तेव्हा म्हणाला होतात की जी चाइल्ड डेव्हलपमेंटचा जो कोर्स तुम्ही केला 1 वर्षाचा, तुम्हाला 73% त्यात मार्क्स मिळाले. त्यानंतर मुलांकडे तुम्ही आणखीन बघायला तुम्हाला म्हणता की प्रेम आणि आपुलकीची त्या मुलांना गरज असते आणि ते अक्षरशः पेरेंट्स जे त्यांचे पालक असतात तेच त्या मुलांना, HIV बाधित मुलांना आणून स्नेहालयात किंवा अशा संस्थांमध्ये सोडतात. कशा प्रकारे तुम्ही त्यांचं काम सुरू करता की तुम्हाला ही मुलं आता जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे? पालकांनी मुलं आमच्या ताब्यात दिले की पालक परत त्यांना भेटायलाच येत नाही. मग त्या मुलांना हसवण्याचं, त्या मुलांची भावना कशी, म्हणजे त्या मुलांची भावना त्यातून कशी जागृत करायची, ते स्वावलंबी कसे बनायचे
याच्यावर जास्त भर देतो आम्ही. बरोबर. ते म्हणजे असं की एक तो मुलगा नाराज काय, ते मुलगा नाराज आहे की कोणत्या गोष्टीवर नाराज आहे, कारण जास्त त्यावर फोकस केला जातो की त्या मुलाची भावना, त्या भावनेकडे जास्त लक्ष दिलं जातं, त्याचं आरोग्य आणि त्या मुलाचं खाणं औषध आहे. आणि त्या मुलाला घरची आठवण न येण्यासाठी आम्ही जास्त करून त्याला माया देण्याचं काम करतो, कारण की त्यांना आई वडील ही माया बरोबर जागृत झालेलीच नसते आणि समाज जो असतो की अशा मुलांना जवळ करत नाही. बरोबर. त्या मुलांना आई वडीलच जवळ करत नाही. तर ह्या मुलांना आम्ही शिक्षणात अजून खेळात पुढे नेतो. अनेक असे लोक आहे, म्हणजे अशी मुलं आहे की समाजामध्ये की त्या मुलांना समुपदेशन न मिळाल्यामुळं ते मुलं आजारी पडतात, त्याच आजारात पीडित राहतात. तशी आमची मुलं त्या आजारात तो आजारच आठवत नाही. बरोबर आहे. आणि खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही जी तुमच्यावर कॅप्सूल जी केली होती त्यात तुम्ही त्या मुलांबरोबर खेळताना गाडी म्हणताना तुमचे बरेच प्रसंग आम्ही पाहिले, इतकं तुम्ही झोकून दिलेलं आहे. पूजाजी, जेव्हा तुम्ही या स्नेहालयासारख्या या संस्थेत दाखल झालात, त्यातनं तुम्ही बाहेर आलात, तुम्ही परिचारिकेचे निवडलात, ह्या संस्थेमधनं बाहेर पडणाऱ्या मुलांची जबाबदारी पण तुम्ही घेतलेली की त्यांचं पुनर्वसन कसं व्हावं किंवा त्यांना रोजगार कशा प्रकारे उपलब्ध करून दिला जाईल. कशा प्रकारचे अनुभव आले तुम्हाला? तुम्ही ह्या जे विधायक कार्यात तुम्ही जेव्हा उतरलात, कशा प्रकारचे अनुभव तुम्हाला आले? शक्यतो जेवढ्या मुली माझ्या बॅचच्या ज्यावेळेस होत्या, बऱ्याचशा मुलींचं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं अशा बऱ्याचशा कारणामुळे. कुणाचे वडील वारलेले, कुणाची आई वारलेली, तर कुणाचं कोणीच नाही. तर ह्या प्रसंगामुळे बऱ्याचशा मुलांचं आणि मुलींचं शिक्षण तिथल्या तिथंच हे होतं. त्यांना शिकता येत नाही पुढे, काही नाही. काहींची 7वी झालेली असते, काहींची 10वी झालेली असते, काही एज्युकेटेड असतात. तर मग त्यांना शिक्षण जरी झालेलं नसलं तरी संस्था त्यांना शिवण क्लास म्हणा किंवा बाकीचे काही पेपर बॅग मेकिंग म्हणा, कॅन्डल मेकिंग म्हणा, इतर कोर्सेस ते त्यांना शिकवतात. जरी त्या शिकल्या, जरी त्यांना लिहिता वाचता येत नसलं तरी ते बाकीचे व्यवसाय ते करतात घर बसल्या. शिवण क्लास म्हणा, जे काही ते शिकले ते लग्न जरी झालेलं असलं तरी आज घरात ते 4 पैसे कमवतात. बरोबर आहे. स्वतःच्या पायावर उभे. आणि माझ्या बॅचच्या जेवढ्या मुली होत्या आज पण आम्ही एकमेकींच्या अटॅच मध्ये आहोत. काही प्रसंग आला, काही प्रॉब्लेम आला तरी आम्ही एकमेकींना शेअर करतो. आणि संस्थेची जर आम्हाला गरज पडली, संस्था आम्हाला दरवेळेस सपोर्ट करते. कुठल्या गोष्टीचं आम्हाला जर ज्ञान नसेल, त्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला गिरीश सर स्वतः देतात. आम्ही अपरात्री आम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी आम्ही संस्थेच्या कुठल्याही मेंबरला फोन केला तरी अपरात्री ते मेंबर आमच्यासाठी मदतीला धावून येतात. बरोबर आहे. तुमच्या दृष्टीने ह्या अशा प्रकारच्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हे महत्वाचं असतं, आत्मनिर्भर व्हावं. तुम्ही राहिलात उभ्या, एक आत्मसन्मानाचं आयुष्य तुम्ही स्वतः मिळवलात संघर्ष हे करून. काय प्रॉब्लेम आता हे असू शकतात अशा प्रकारच्या मुली जेव्हा संस्थेत येतात स्नेहालयासारख्या, त्यांना तुम्ही जसं म्हणाल की कायद्याची गरज असते, पोलीस यंत्रणेकडनं लागतं, असे काही प्रयत्न तुम्ही आता करताय का? हो, प्रयत्न तर चालू आहे. आता मी संस्थेत राहते ना, आता बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की संस्था कुठल्या विषयावर जास्त काम करते. तर बऱ्याचशा वेळेस मला ड्युटीहून जाताना येताना, रात्रीच्या वेळेस माझी ड्युटी संपते त्यावेळेस स्टँडवरनं जाताना मला बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम आलाय. कारण बरेचसे लोक मला ओळखून आहे की स्नेहालयाची मुलगी म्हणून. त्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं की तू असं सांगत नको जात जाऊ की तू स्नेहालयाची मुलगी आहे. मी म्हटलं का भाऊ, का कारण आहे असं? तर म्हणे नाही, तिथं बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की असे लोक तिथं असतात, अशा विषयावर तिथं काम करतात. तर मी म्हटलं मला कुठल्याही गोष्टीची भीती नाहीये. त्या संस्थेने माझ्यावर जे उपकार केलेले ते मी आयुष्यभर विसरणार नाहीये. मी माझ्या पास्टमध्ये भीक मागितली आहे, माझ्या पास्टमध्ये मी भंगार वेचलेला आहे, माझ्या पास्टमध्ये मी काय घडलं, काय माझ्यावर बितलं ते माझं मला माहिती. त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत होते का? नव्हते. माझ्या मदतीला धावून आली ती म्हणजे एकमेव व्यक्ती, ती म्हणजे स्नेहालय संस्था. बरोबर. जर तुम्ही त्या संस्थेबद्दल, त्या संस्थेविरुद्ध जर मला सांगत असताल ते चुकीचं आहे. पण तरी तुम्ही पूजाजी ज्या प्रकारची मदत तुम्हाला संस्थेकडे मिळाली तशीच मदत तुम्ही इतरांना करू इच्छिता, त्या प्रकारे तुमचं हे काम सुरू आहे. रेणुकाजी, जेव्हा HIV मुलं येतात, आता त्याची संख्या तरी उपाययोजना सरकार चालू आहेत, थोड्या काही दिवसांनी ती घटेलही कदाचित, पण ह्या मुलांना की तुम्हालाही इतर नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, त्यांनी त्यांचा प्रत्येक क्षण आनंदात काय घालवावा असं हे त्यांना विचार त्यांच्या मनावर बिंबवणं
हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीने तुम्ही काय हे करता तुमच्या सगळा इतर व्याप सांभाळ? तुम्ही बोलले की त्याच्यावर उपचार चालू आहे. उपचार चालू आहे, पण शासकीय रुग्णालयात पण या औषधाची कमतरता पडू लागली. याला कारणीभूत समाज आहे. कारण समाजाने याच्याकडे खूपच म्हणजे दुर्लक्ष केलेले आहे, म्हणून याची संख्या वाढत चाललेली आहे. आता सध्याच्या सिच्युएशनला असं आहे की आमच्या मुलांनाच आम्ही प्रायव्हेट मधून औषधं उपलब्ध करतो. बरोबर. तर समाजाने याच्याकडे लक्ष केंद्रित केलं, जागृत झालं, तर न्यायालयासारख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर समाजसेवी संस्था उभारली तर हे होणार नाही. तुम्ही जे 8 वर्ष काम केलं त्यात त्या मुलांची कशी प्रगती तुम्ही पाहिलीत? किती आलेली असतानाची त्यांची स्थिती आणि आता झाले किती मोठी मुलं झाली त्यात? ते मुलं जेव्हा येतात ते मुलं येताना इतके अशक्त राहतात की त्यांच्याच याच्यात होऊन जातात की त्यांना आजाराची जाणीव झालेली असते की आपल्याला HIV आजार आहे. पण मुलं ज्या टायमाला संस्थेमध्ये येतात त्यांना प्रेमाची, मायेची हे पूर्ण आपुलकी वाटून जाते. आणि त्यांना शाळा हे तर माहितच नसतं घरगुती कुटुंबामध्ये, कारण की सर्व गावाला नातेवाईकांना हे समजलेलं असतं. म्हणून मग ते मुलं संस्थेमध्ये ज्या टायमाला येतात त्यांना शाळा दाखवली जाते, त्यांना फिरवलं जातं, सहलीला घेऊन नेलं जातं. त्यावेळेस त्या मुलांचं मन रमून जातं की ना. त्या मुलांचं मुख्य म्हणजे समुपदेशन हे चांगल्या पद्धतीने आपलं आहे हे त्या मुलांना ज्या टायमाला समजतं त्या टायमाला ते मुलं शाळेत जाण्यास तयार होतात. बरोबर. शाळेतले शिक्षक ही त्यांना इतर मुलांप्रमाणे ही मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे हे मुलं आहे ना, जे नॉर्मल मुलं आहेत त्या मुलांप्रमाणे तितकाच कसोटीने अभ्यास करतात की त्याला तो आपल्यापेक्षा 1 मार्काने जास्त पुढे गेला तर आपण त्याच्यापेक्षा 2 मार्काने जास्त पुढे जायचे. जागृत होते. हो, त्यांच्यात म्हणजे अशी इच्छा प्रकट होते. पूजाताई, तुम्ही आता एक दुसरा उपक्रम घेतला की बलात्कारित ज्या महिला आहेत, अत्याचार पीडित महिला आहेत, त्यांच्यासाठी कायदेशीर बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना त्यातनं बाहेर काढणं, त्यांची आणि इतर अनैतिक मार्गात ढकललेल्या मुलांची समस्यांमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतं की त्यांना समाजाने स्वीकारण्याबद्दल आणि मुळात ह्या ज्या महिला असतात बलात्कार पीडित, अत्याचार पीडित असतात, कशा प्रकारे तुम्ही त्यांचं समुपदेशन करताय आणि काय कायदेशीर बाबी तुम्ही आता त्यांच्यासाठी लढताय? शक्यतो बऱ्याचशा बायकांचे काहींचे मिस्टर वारलेले असतात, काहींना बरेचसे प्रॉब्लेम्स म्हणजे बरेचसे. आता माझी मध्ये मुलाखत झाली होती हैदराबादला, त्या क्षणी काही मुली अशा आलेल्या होत्या सर, त्यांच्या स्वतःच्या बॉयफ्रेंडनी त्यांना आणून वेश्या व्यवसायाला ठेवलं होतं. प्रेमामध्ये फसवतात, मी तुझ्याशी लग्न करेन, नोकरीचं आमिष देतात. एका मंदिरात जाऊन देवळात जाऊन लग्न करतात. म्हणजे पोरगी खुश होती, माझ्याशी लग्न केले, आता संसार माझा थाटल्या जाणार. पोरगी खुश होती, 2-1 महिने तो तिच्या बरोबर राहतो, 3-4 महिन्याने मग तिला नेऊन कुठंतरी विकून देतो किंवा मग सोडून देतो. त्यावेळेला ती घरी पण जाऊ शकत नाही, कारण घरच्यांविरुद्ध तिने लग्न केलेलं असतं, घरचा मार्ग तिच्यासाठी बंद झालेला असतो. आणि ह्याच्यासोबत ती राहू शकत नाही, कारण ह्याने तिला ऑलरेडी धोका दिलेला असतो. शेवटी तिच्याकडे पर्याय कुठला असतो? वेश्या व्यवसाय. आणि ज्यावेळेस ती वेश्या व्यवसाय स्वीकारती, लोक तिच्याकडे गलिच्छ नजरेने पाहतात. बरोबर आहे. पण कोणी हा विचार करत नाही की तिने तो मार्ग का निवडला. अर्थात तुम्ही जे म्हणालात की अशी जवळजवळ अनेक 90% तर हे असतीलच अशा प्रकारे याच्यात येतात. पण आजच्या तुमच्या छोटीशी जी काही मुलाखत आपली, जे तुम्ही जो मनमोकळा संवाद आमच्याशी सांडलात त्या दृष्टीने प्रेक्षकांशी संवाद साधला, एक गोष्ट झाली, तुम्ही त्या सगळ्या परिस्थितीतनं तुम्ही बाहेर आलेले आहात तुमच्या संस्थेच्या मदतीने, स्वतःच्या एफर्ट्सने, आणि खऱ्या अर्थाने आत्मसन्मानाचं जगणं तुम्ही जगतायत. आणि हे खरं तर प्रेरक आहे. आणि या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने रणरागिणी आम्ही ज्याला म्हटलं, हे विरोध तुम्ही सार्थ करताय. तुमच्या सगळ्या पुढच्या वैयक्तिक आयुष्यासाठी, तुमच्या कार्यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज तुम्ही एवढ्या लांबून इथे आमच्या कार्यक्रमासाठी आला, सहभागी झाला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. पुढील बातमीकडे. मलेशियात सुरू असलेल्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत आज ग्रेट ब्रिटननं भारतावर 4-3 गोलनं मात करून स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. संपूर्ण सामन्यात कोणताही संघ निर्णायक विजय मिळवू न शकल्यामुळे सामना पेनल्टी शूटआउट पद्धतीनं खेळवण्यात आला. यावेळी ग्रेट ब्रिटननं 4 गोल करण्यात यश मिळवलं. भारताचा संघ मात्र 3च गोल नोंदवू शकला.
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या PV सिंधूला आज उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. मात्र ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या ली जुरुई बरोबर झालेल्या अंतिम लढतीत सिंधूला 21-19 आणि 21-12 अशा सरळ सामन्यात पराभव पत्करावा लागला. IPL क्रिकेट स्पर्धांच्या 2016 आणि 2017च्या मोसमात न्यायमूर्ती लोढा समितीनं दिलेल्या अंतरिम अहवालानुसार चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचं निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीनं आज मुंबईत जाहीर केला. या दोन संघांच्या जागी नवे संघ खेळवण्यात येणार असून त्यांच्या फ्रँचाईजसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. IPL स्पर्धा प्रायोजकत्वाचे अधिकारी विवो मोबाईल्स या कंपनीला देण्याचा महत्त्वाचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 9 नोव्हेंबरला मुंबई मुख्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर पत्रकारांना देण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट शशांक मनोहर यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकारी समितीच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत प्रशासकीय बाबीसंदर्भात अन्य काही निर्णयही घेण्यात आले. क्रिकेट राजकोट इथं आज झालेला तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं अवसानघातकी फलंदाजीमुळे 18 धावांनी गमावला. शिखर धवन, सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणे यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीपुढे केलेल्या शरणागतीमुळे शक्य असलेला विजय भारताच्या हातातून निसटला आणि दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेचं 271 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांपैकी कोहलीनं 77, रोहित शर्मानं 65 तर धोनीनं 47 धावांची खेळी करत भारताला विजयाचा मार्ग दाखवला. मात्र इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे या विजयावर शिक्कामोर्तब झालं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या मार्केलनं 4 तर डोमिनी आणि इम्रान ताहिरनं प्रत्येकी 1 बळी घेत संघाला 18 धावांनी विजय मिळवून दिला. मार्केलला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. डिकॉक आणि डुप्लेसिस जोडीनं धडाकेबाज खेळ करत तिसऱ्या विकेटसाठी 118 धावांची भक्कम भागीदारी केली. डिकॉकनं दिमागदार शतक झळकावलं तर डुप्लेसिसनं 60 धावा फटकावल्या. मिलर आणि बेहरदीननं प्रत्येकी 33 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. भारतातर्फे मोहित शर्मानं 2 तर हरभजन सिंग, अमित मिश्रा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 1 गडी बाद केला. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. येत्या 36 तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. याच काळात उर्वरित राज्यात मात्र हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असंही म्हटलं आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 37, किमान 26, नागपूर 35-21, पुणे 33-21, औरंगाबाद 34-21, नाशिक 33-19, कोल्हापूर 32-24, रत्नागिरी 35-25, सोलापूर 36-24 आणि अमरावती कमाल 35 तर किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वंचित आणि ग्रामीण भागातल्या लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लागेल ती मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. न्यायिक नियुक्ती आयोग असंवैधानिक ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं संसदीय व्यवस्थेच्या रचनेला धक्का पोहोचवल्याचं जेटली यांचं मत. आवाक्याबाहेर गेलेले डाळीचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून डाळीच्या साठ्यांवर निर्बंध. यंदाच्या 96व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची सर्वांमध्ये शूटआउटमध्ये भारतावर पराभवाची नामुष्की. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या PV सिंधूला अटीतटीच्या लढतीत उपविजेतेपद. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांचं निलंबन कायम ठेवून IPL स्पर्धेत 2 नवे संघ खेळवण्याचा BCCIचा निर्णय. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.